नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटिक्समधला टॉपिक तो म्हणजे संघ राज्य व संसदीय व्यवस्था म्हणजेच युनियन अँड पार्लिमेंटरी सिस्टम ह्या टॉपिकवरचे सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत विथ डिटेल एक्सप्लेनेशन। ओके, तसंच आपल्या बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्ही अजूनही ते लेक्चर पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा, ठीक आहे। आणि लेक्चर संपूर्ण पहा मित्रांनो। आफ्टर लेक्चर मी इम्पॉर्टंट पॉईंटसुद्धा लेक्चरनंतर सांगणार आहे तुम्हाला या टॉपिकबद्दल, ठीक आहे। तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया। तर टॉपिक आहे संघ राज्य व संसदीय व्यवस्था। तर आपण आज ह्या टॉपिकवरचे सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत विथ डिटेल एक्सप्लेनेशन। तर चला आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर फर्स्टपासून। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते? हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य 2011ला विचारला गेलेला आहे। तर 4 ऑप्शन आहेत, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, राष्ट्रपती, राज्यपाल की राज्यसभा, विधान परिषद आणि लोकसभा। तर मित्रांनो, भारतीय संसद ही ऑप्शन नंबर 2 ते म्हणजे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या 3 घटकांची मिळून बनलेली असते। लक्षात ठेवा, संसद, भारतीय संसद, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा। ओके, आणि जर राज्यात विचारलं तर ते काय असतं? विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल। विधान परिषद हे सर्व राज्यांमध्ये नाही आहे, हे पण तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे। संसद समजलं असेल तुम्हाला, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा। तर आता आपण पुढचा क्वेश्चन नंबर 2 आहे, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा वास्तविक प्रमुख असतो? आणि हा क्वेश्चन असिस्टंट मुख्य 2011ला विचारला गेलेला आहे। इकडे मित्रांनो लक्षात ठेवा, वास्तविक विचारलेलं आहे। तर वास्तविकचा आन्सर काय येणार आहे? तर ऑप्शन नंबर 3 म्हणजे पंतप्रधान हे भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीमध्ये खरे वास्तविक प्रमुख आहेत। कोण? तर पंतप्रधान। आणि राष्ट्रपती कोण आहेत? तर राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात। ओके, राष्ट्रपती नामधारी। तर लक्षात ठेवा, नामधारी प्रमुख कोण? तर राष्ट्रपती, आणि पंतप्रधान हे कोण असतात? तर हे वास्तव प्रमुख असतात। ओके, हे जरी राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतात म्हणजेच सर्व सत्ता ही जरी राष्ट्रपतीच्या हाती असली तरी ते मंत्रिमंडळाच्या म्हणजेच पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच कार्य करतात। त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, भारतीय संसदीय शासन पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि हा क्वेश्चन STI मुख्य 2014ला विचारला गेलेला आहे। ओके, तर आता आपण रीड करूया ते स्टेटमेंट्स। तर पहिली स्टेटमेंट आहे, राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे। पंतप्रधान आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो। राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात। त्यानंतर मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असतात। तर तुम्हाला याचा आन्सर कळालाच असेल मित्रांनो। तर ऑप्शन नंबर 1 म्हणजे अ, ब आणि क ह्या 3 स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत। ड ही स्टेटमेंट रॉंग आहे। ओके, तर मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार नसतात। ओके, ते कशाला जबाबदार असतात? तर ते लोकसभेला जबाबदार असतात। राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे, बरोबर आहे। पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती हे इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात, बरोबर आहे। राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात, हे सुद्धा बरोबर आहे। पण मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असतात, हे रॉंग आहे। ओके, म्हणजेच जेव्हा पंतप्रधान हे सल्ला देतात राष्ट्रपतींना कोणत्या म्हणजे मंत्र्यांची नियुक्ती करायची आहे, ओके, किंवा त्यांना आपल्या पदावरून काढायचं आहे, हे राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने करतात? तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने करतात। तर हे लक्षात ठेवा। त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, तर काय आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजनाच्या संबंधित केंद्र सूचीचा भाग नाहीत? ओके, तर काय विचारलेलं आहे? केंद्र सूचीचा भाग नाहीत। 3 सूची आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहेत कोणकोणत्यात? एकतर केंद्र सूची, त्यानंतर राज्य सूची आणि दुसरी कुठली? थर्ड, ती म्हणजे समवर्ती सूची। ओके, केंद्र सूचीमध्ये किती असतात? तर 100 विषय असतात केंद्र सूचीमध्ये। त्यानंतर राज्य सूचीमध्ये 61 आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय असतात। तर हे लक्षात ठेवा। आता इकडे केंद्र सूचीबद्दल विचारलेले आहेत। काय आहेत? राज्य शासनाने चालवलेली लॉटरी,
बँक व्यवसाय, वजन आणि मापे यांची मानके प्रस्थापित करणे आणि उच्च न्यायालयाचे अधिकारी. ओके, हे राज्य सूची, केंद्र सूची आणि समवर्ती सूची ह्यावर खूप वेळा क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत मित्रांनो, तर लक्षात ठेवा. तर क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3 फक्त ड. म्हणजे केंद्र सूचीचा भाग कोणता नाही? उच्च न्यायालयाचे अधिकारी हे केंद्र सूचीचा भाग नाहीत. बाकी लॉटरी, बँक व्यवसाय, वजन आणि मापे यांची मानके प्रस्थापित करणे ही सर्व काय तर केंद्र सूचीचा भाग आहेत. ओके, तर हे लक्षात ठेवा. आपण एक लेक्चर बनवणारच होतो ह्यावर, म्हणजे केंद्र सूचीतले महत्त्वाचे विषय, राज्य सूचीतले तसेच समवर्ती सूचीतले, ज्यावर खूप वेळा क्वेश्चन्स विचारला जातो. ओके, तर आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. सूची ही आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे मित्रांनो? तर हेही लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलियाकडून. ओके, तर क्वेश्चन नंबर 5 काय आहे? भारतीय संघराज्यात्मक पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत? तर 4 विधाने दिलीत आणि हा क्वेश्चन असिस्टंट पूर्व 2015ला विचारला गेलेला आहे. राज्यघटनेत संघराज्य हा शब्दप्रयोग कोठेही नाही. संघराज्यातून बाहेर फुटून पडण्याचा अधिकार राज्यांना नाही. अखिल भारतीय सेवा संघराज्य भंग करतात आणि राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली आहे. तर याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 4. ओके, तर वरचे 3 विधाने अगदी बरोबर आहेत. म्हणजेच राज्यघटनेत संघराज्य हा शब्दप्रयोग कोठेही नाही. त्यानंतर संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही. अखिल भारतीय सेवा संघराज्य भंग करतात, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, तर हे 4थंच रॉंग आहे की राज्यपालाच्या नेमणुका पद्धती भारताने अमेरिकन पद्धतीप्रमाणे स्वीकारलेली हे स्टेटमेंट रॉंग आहे. तर ह्यावर सुद्धा आपण लेक्चर बनवणारच आहोत, म्हणजे आपण कोणत्या देशाकडून काय घेतलेत. ओके, ह्यावर खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, तर भारतीय राज्यघटनेमध्ये संघराज्य शब्दप्रयोग नाही आहे, कुठेच नाही आहे, लक्षात ठेवा. आणि राज्याची रचना संघराज्याची असली तरी केंद्र सरकारला काय केलेले तर झुकते माप दिलेले आहे. आणि केंद्र व राज्य सरकार यांचे सत्ता विभाजन करण्यासाठी 3 सूचीचा वापर केलेला आहे, जे आपण आत्ताच पाहिलेले आहेत. आणि आपली राज्यघटना कशी आहे तर लिखित व ताठ स्वरूपाची आहेत. ओके, भारताचे संघराज्य कसे तर भाषावर प्रांतरचनेच्या आधारावर निर्माण झालेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. ह्यावर पण प्रश्न विचारतात, तर कशावर तर भाषावर प्रांतरचनेच्या आधारावर निर्माण झालेले आहेत. ओके, आणि आपल्या संपूर्ण भारतासाठी एकच राज्यघटना आहे आणि सर्व भारतीयांसाठी एकेरी स्वरूपाचेच नागरिकत्व आहेत. ओके, अमेरिकेमध्ये तसं नाही आहे, केंद्रासाठी आणि प्रत्येक राज्यासाठी वेगळं आहे. तर आपल्याकडे कसं आहे तर एकेरी स्वरूपाचे नागरिकत्व आहे. आणि आणीबाणीच्या काळामध्ये अधिकारांचे झुकते माप कसे असते तर केंद्राकडेच असते. ओके, आणि राज्यघटनेमध्ये वेळोवेळी बदल करण्याचा अधिकारसुद्धा कोणाला दिलेला आहे तर तो संसदेलाच दिलेला आहे. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 6. राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहेत? ओके, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला 4 दिलेले आहेत. JVP समिती. ओके, JVP म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या हे समिती. त्यानंतर दार आयोग, त्यानंतर कोणता आहे तर राजगोपालाचारी आयोग, आणि त्यानंतर 4th कोणता दिलेला तर तो आहे सरकारी आयोग. ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो तर राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग आहे तर ऑप्शन नंबर 6 आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. म्हणजे अ, ब आणि ड अगदी बरोबर आहेत. एकतर JVP समिती आहे, त्यानंतर दार आयोग आहे आणि सरकारी आयोग आहेत. ओके, ऑप्शन नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटना दुरुस्त्या संबंधित आहेत? ओके, काय विचारलेलं आहे पुन्हा एकदा रीड करते मित्रांनो. संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटना दुरुस्त्या संबंधित आहे? आणि हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला गेलेला आहे. तर 10वी घटना दुरुस्ती अगदी बरोबर ही आहेच. त्यानंतर 12वी घटना दुरुस्ती तीसुद्धा आहेच. आणि त्यानंतर 14वी घटना दुरुस्ती ही सुद्धा आहे. 16वी घटना दुरुस्ती नाही आहे. 10वी, 12वी आणि 14वी घटना दुरुस्ती ह्या कशासाठी आहेत तर संघराज्यात नवीन प्रदेशांच्या प्रवेशाबाबत. तर 10वी घटना दुरुस्ती आहे ती म्हणजे
दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचं सामीलीकरण. त्यानंतर 12वी घटना दुरुस्तीनुसार काय झालेलं आहे, तर गोवा, दमण व दीव या प्रदेशांचा केंद्रशासित प्रदेशामध्ये समावेश करण्यात आला आणि ह्या दोन्ही घटना दुरुस्ती 1962 मध्ये झाल्यात. आणि 14वी घटना दुरुस्ती आहे पॉंडिचेरी. ओके, हा भाग भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. तसेच हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमण, दीव आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळ व मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या हे फक्त लक्षात ठेवा की ते काय आहे, तर दादरा नगर हवेली, नंतर गोवा, दमण व दीव 12व्या घटना दुरुस्तीनुसार आणि 14व्या घटना दुरुस्तीनुसार पॉंडिचेरी हा भाग ॲड करण्यात आला. क्लिअर. 7वं क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो 8 नंबर. भारतीय संघराज्य संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ब आहे राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्य सहभागी होत नाही. आणि हा क्वेश्चन राज्यसेवा मुख्य 2015ला विचारला गेलेला आहे. तर कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. 4 ऑप्शन दिलेले आहेत, फक्त अ, फक्त ब, अ आणि ब आणि यापैकी नाही. तर क्वेश्चन नंबर 8 याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ते म्हणजे फक्त अ ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये 3ऱ्या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा आणि त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे. राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्य सहभागी होत नाहीत हे चूक आहे, कारण की राज्यांचा सुद्धा सहभाग असतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. भारतीय संघराज्याबाबत खालील विधाने पहा. 4 ऑप्शन दिले आहेत. पहिला आहे नागालँड राज्याची निर्मिती, राज्य पुनर्रचना कायदा, हरियाणा राज्याची निर्मिती, गुजरात राज्याची निर्मिती. हे काय करायचं आपल्याला, क्रोनॉलॉजिकल म्हणजे कालानुक्रमे योग्य निवड करा. ओके, तर क्वेश्चन नंबर 9चा आन्सर येईल ऑप्शन नंबर 4, ब, ड, अ आणि क. ऑप्शन नंबर 4 राज्य पुनर्रचना कायदा. त्यानंतर गुजरात राज्याची निर्मिती झाली आणि ज्या दिवशी गुजरात झाला त्याच दिवशी कोणाची, तर आपल्या महाराष्ट्राची. ओके, 1 मे 1960. ओके, जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हाच गुजरात राज्याची सुद्धा निर्मिती झाली. फर्स्ट आलं राज्य पुनर्रचना कायदा, त्यानंतर नागालँड राज्याची निर्मिती आणि 4th आहे हरियाणा राज्याची निर्मिती. ओके, ब, ड, अ आणि क. ऑप्शन नंबर 9चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर 10th क्वेश्चन आहे संसदीय राज्य पद्धतीत वास्तविक सत्ता डॅश डॅशच्या हाती असते. राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान आणि लोकसभा. आपण फर्स्ट क्वेश्चनच पाहिलेलं आहे. तर 10व्या क्वेश्चनचा आन्सर काय येईल, तर वास्तविक प्रमुख कोण असतो, तर तो असतो पंतप्रधान. आणि राष्ट्रपती हे कसे असतात, तर हे नामधारी प्रमुख असतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. संसदीय शासन संस्थेला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. कारण संसदीय शासन पद्धतीला काय, तर जबाबदार शासन पद्धती म्हणतात, कारण की संसदीय शासनात जबाबदार असते, कार्यकारी मंडळ कायदे मंडळास जबाबदार असतात, सरकार संसदेला बरखास्त करू शकत नाही. आणि ऑप्शन नंबर 4 आहे यापैकी कोणतेही योग्य नाही. तर क्वेश्चन नंबर 11चा आन्सर येईल ऑप्शन नंबर 2, ते म्हणजे कार्यकारी मंडळ कायदे मंडळास जबाबदार असते. संसदीय शासन संस्थेला जबाबदार शासन पद्धती म्हणतात कारण की कार्यकारी. क्वेश्चन नंबर 13. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ही भारतीय तसेच अमेरिकन संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. ओके, एकेरी नागरिकत्व, विषयांची विभागणी सूचीमध्ये, दुहेरी न्यायव्यवस्था आणि 4था आहे सर्वोच्च न्यायालयाद्वारे संविधानाचा अर्थ लावणे. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 13चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाद्वारे संविधानाचा अर्थ लावणे हे कोणाचे वैशिष्ट्य आहे, तर भारतीय तसेच अमेरिकन संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाद्वारे संविधानाचा अर्थ लावणे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे खालीलपैकी कोणत्या मार्गांमुळे प्रातिनिधिक लोकशाहीचे सहभागी लोकशाहीमध्ये रूपांतर होते. कोणत्या, तर प्रातिनिधिक लोकशाहीचे सहभागी लोकशाहीमध्ये रूपांतर. तर 4 ऑप्शन आहेत तुम्हाला. एक, संसद व विधिमंडळामध्ये प्रश्न विचारणे,
प्रशासन विरोधात तक्रार दाखल करणे, माहिती अधिकारांच्या वापराद्वारे शासन व प्रशासक पारदर्शक बनविणे आणि ड आहे शासकीय कारभारांविषयी जाणून घेणे. ओके, तर अ स्टेटमेंट काय आहे? संसद व विधिमंडळामध्ये प्रश्न विचारणे. तर हे नाही आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारले? कोणत्या मार्गांमुळे प्रातिनिधिक लोकशाहीचे सहभागी लोकशाहीमध्ये रूपांतर होते? ओके, संसद व विधिमंडळामध्ये प्रश्न विचारणे, नो. त्यानंतर प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणे, हे सुद्धा नाही. माहिती अधिकारांच्या वापराद्वारे शासन व प्रशासक पारदर्शक बनवणे, बरोबर आहे. आणि शासकीय कारभारांविषयी जाणून घेणे, म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 3, क आणि ड हे बरोबर आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15, खालीलपैकी कोणते लक्षण भारतीय व अमेरिकेचे संघराज्य यामध्ये साम्य आहे? मगाशी आपण पाहिलं तेच क्वेश्चन ॲक्च्युली आहे. याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? तर ह्याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 15, संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय. ओके, काय? तर भारतीय संघराज्य व अमेरिकेचे संघराज्य यामध्ये साम्य कोणते? तर संविधानाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय. आणि क्वेश्चन नंबर 16 आहे, स्वतंत्र न्यायपालिका असणे गरजेचे असते, कारण स्वतंत्र न्यायपालिका असणे गरजेचे असते. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? मी फर्स्ट तुम्हाला 4 ऑप्शन सांगते, तुमचा आन्सर तुम्हालाच क्लिक होईल. तर संघराज्याचे स्वरूप कायम ठेवण्यासाठी आणि त्याची जबाबदारी न्यायपालिकेवर असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे आवश्यक असते, कामगारांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी. आणि ऑप्शन नंबर 4 आहे, वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही. तर क्वेश्चन नंबर 16चा आन्सर तुम्हाला कळाला असेल, तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. तर स्वतंत्र न्यायपालिका असणे गरजेचे असते, कारण संघराज्याचे स्वरूप कायम ठेवण्याची जबाबदारी न्यायपालिकेवर असते. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 17 काय आहे मित्रांनो? भारतामध्ये लोकशाही शासन प्रणालीसमोर सर्वात मोठी समस्या कोणती वर आहे? तर 4 ऑप्शन, काळा पैसा, दहशतवाद, अस्थिर सरकार की क्षेत्रीयता. भारतामध्ये लोकशाही शासन प्रणालीसमोर सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे ऑप्शन नंबर 2, दहशतवाद ही सर्वात मोठी समस्या आहे. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18, भारतीय संघराज्य कोणत्या देशाच्या प्रतिकृतीवर आधारित आहे? अमेरिका, त्यानंतर रशिया, त्यानंतर स्वित्झर्लंड आणि ऑप्शन नंबर 4 आहे कॅनडा. तर मित्रांनो काय विचारले? तर भारतीय संघराज्य हे कॅनडा देशाच्या प्रतिकृतीवर आधारित आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 18. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19, भारतात संसदीय शासन प्रणाली लागू करण्यात डॅश डॅश यांनी विरोध केला विचारलेला आहे मित्रांनो. ओके, संसदीय शासन प्रणाली लागू करण्यास विरोध केला. मुन्शी, के.एम. मुन्शी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू की ऑप्शन नंबर 4 हुसेन इनाम. तर याचा आन्सर येणार आहे अगदी बरोबर ऑप्शन नंबर 4. भारतात संसदीय शासन प्रणाली लागू करण्यास क्वेश्चन नंबर 20, भारतात संसदीय शासन प्रणाली लागू केली कारण 4 ऑप्शन आहेत. ही भारतीय परिस्थितीशी अनुकूल होती, ही प्रणाली भारताच्या प्राचीन परंपरांवर आधारित होती, भारतीयांना या प्रणालीची सवय झाली होती आणि ऑप्शन 4 आहे, या प्रणालीमध्ये कार्यपालिका स्थित होती. ओके, तर याचा आन्सर काय येणार? भारतात संसदीय शासन प्रणाली लागू केली कारण भारतीयांना या प्रणालीची सवय झाली होती. तर ऑप्शन नंबर 3 हे याचं आन्सर आहे. ओके, बिकॉज आपला भारत स्वतंत्र होण्यापूर्वीसुद्धा ही प्रणाली आपल्या भारतामध्ये लागू होती. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21, संसदीय शासन व्यवस्थेत नेमके कोणते विधान लागू पडते? कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते, न्यायमंडळास विधिमंडळ नियंत्रित करते, कार्यकारी मंडळास न्यायमंडळ नियंत्रित करते की विधिमंडळास कार्यकारी मंडळ नियंत्रित करते? तर क्वेश्चन नंबर 21चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ते म्हणजे संसदीय शासन प्रणाली व्यवस्थेत कार्यकारी मंडळास विधिमंडळ नियंत्रित करते. ऑप्शन नंबर 1. ओके, न्यायमंडळास कोणी कंट्रोल करत नाही, ते स्वतंत्र असतं. क्वेश्चन नंबर 22 आहे, भारतीय लोकशाही शासन प्रणालीची खालीलपैकी कोणती विशेषता आहे? कार्यकारी मंडळाची कायद्याप्रती सामूहिक जबाबदारी, लिखित राज्यघटना,
न्यायिक व वास्तविक कार्यकारी मंडळ. ड आहे कार्यकारी मंडळाची कायद्याप्रती वैयक्तिक जबाबदारी. ओके, क्वेश्चन नंबर 22 मी पुन्हा एकदा रीड करते. भारतीय लोकशाही शासन प्रणालीची, भारतात कोणती तर लोकशाही शासन प्रणाली आहे, त्याची वैशिष्ट्ये आपल्याला जाणून घ्यायची आहेत. ठीक आहे, तर 4 दिलेले आहेत. कार्यकारी मंडळाची कायद्याप्रती सामूहिक जबाबदारी, लिखित राज्यघटना, न्यायिक व वास्तविक कार्यकारी मंडळ, की ड कार्यकारी मंडळाची कायद्याप्रती वैयक्तिक जबाबदारी. ओके, तर याचा आन्सर काय येणार आहे? तर मित्रांनो, अ स्टेटमेंट बरोबर आहे, अ बरोबर आहे, त्यानंतर क बरोबर आहे आणि ड सुद्धा बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 3 याचं आन्सर येणार आहे. ओके, अ, क आणि ड ह्या 3 स्टेटमेंट राईट आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. काय आहे? अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये मंत्रिमंडळातील सदस्य हे. ओके, कोणत्या शासन प्रणालीमध्ये? अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये. लोकशाही शासन प्रणालीची वैशिष्ट्ये आपण पाहिलीत, आता आपण अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये पाहूया. ज्या राजकीय पक्षांचा राष्ट्रपती असतो त्याच पक्षांचे सदस्य मंत्री म्हणून निवडले जातात. त्या बाबतीत विधेयक मांडून नंतर सदस्य निवडले जातात. राष्ट्रपती अध्यक्षद्वारे सदस्य निवडले जातात आणि वरील एकही पद्धतीने सदस्य निवडले जात नाही. तर याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 3. राष्ट्रपती म्हणजेच अध्यक्षद्वारे सदस्य निवडले जातात. हे अध्यक्षीय शासन प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. ओके, म्हणजे काय? अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये मंत्रिमंडळातील सदस्य हे राष्ट्रपती किंवा अध्यक्षद्वारे निवडले जातात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे जो UPSC पूर्व 2013 विचारला गेलेला आहे. बघा कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. भारताच्या संदर्भात संसदीय शासन प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणते सिद्धांत सस्तांगत स्वरूपात निहित आहेत? ओके, काय सस्तांग म्हणजे 3 विधाने आपल्याला दिलेली आहेत, त्यातील योग्य विधाने, राईट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे. ओके, भारतीय म्हणजे भारताच्या संदर्भात संसदीय शासन प्रणालीमधील आहेत. ओके, तर मंत्रिमंडळाचे सदस्य संसदेचे सदस्य असतात. जोपर्यंत मंत्रिमंडळावर संसदेचा विश्वास असतो तोपर्यंतच तो सत्तेवर असतो आणि भारताचा प्रमुख हा कॅबिनेटचा प्रमुख असतो. ओके, तर मला कळालं असेल हे 2 स्टेटमेंट तर बरोबर आहेत, क रॉंग आहे. म्हणजे राईट स्टेटमेंट कोणती? अ आणि ब, ऑप्शन नंबर 1. मंत्रिमंडळाचे सदस्य संसदेचे सदस्य असतात, अगदी बरोबर आहे, संसदेमधून. ओके, किती? तर 15% लोक मंत्रिमंडळामध्ये निवडले जातात आणि जोपर्यंत मंत्रिमंडळावर संसदेचा विश्वास असतो तोपर्यंतच तो सत्तेवर असतो, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, आणि मंत्रिमंडळे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात? तर ते लोकसभेला जबाबदार असतात. क्लिअर? आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतो? मी आत्ताच सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 25. तर 25चा आन्सर आहे संसद आहे, पण संसदेचा ऑप्शन आहे म्हणून आपण संसद क्लिक करतो, पण लोकसभेला. ओके, सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतो. क्लिअर? ऑप्शन नंबर 25. STI मुख्य 2011 हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 26. योग्य जोड्या जुळवा. सूची 1 आणि सूची 2 दिलेल्या आहेत तुम्हाला. कॅबिनेट शासन व्यवस्था, राष्ट्रपती शासन व्यवस्था, सांघिक शासन व्यवस्था आणि एकल शासन व्यवस्था. ओके, तर आता आपण आन्सर पाहूया 1 बाय 1. तर अ आहे कॅबिनेट शासन व्यवस्था. तर ही काय आहे? कॅबिनेट शासन व्यवस्था ही सामूहिक जबाबदारी आहे. कॅबिनेट शासन व्यवस्था ही काय आहे? तर सामूहिक जबाबदारी आहे. त्यानंतर राष्ट्रपती शासन व्यवस्था, केंद्राकडे अधिकाराचे झुकते माप. त्यानंतर सांघिक शासन व्यवस्था, अधिकारांची विभागणी आणि एकल शासन व्यवस्था, सत्तेचे केंद्रीकरण. म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 2. क्लिअर? म्हणजे काय पुन्हा एकदा सांगते. कॅबिनेट शासन व्यवस्था सामूहिक जबाबदारी, राष्ट्रपती शासन व्यवस्था केंद्राकडे अधिकारांचे झुकते माप, सांघिक शासन व्यवस्था अधिकारांची विभागणी आणि एकल शासन व्यवस्था सत्तेचे केंद्रीकरण. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. खालील विधानावर विचार करा. विधान: भारताने संसदीय शासन प्रणाली ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. विधान ब आहे, संसदीय शासन प्रणालीमध्ये घटनात्मक व वास्तविक असे 2 सत्ता प्रमुख असतात.
तर 27चा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, तर विधान अ हे योग्य असून ब त्याचे काय आहे तर स्पष्टीकरण आहे. पुन्हा एकदा सांगते, दोन्ही स्टेटमेंट राईट आहेत. भारताने संसदीय शासन प्रणाली कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? सर्वांना माहिती आहे, ब्रिटन या देशाकडून. आणि संसदीय शासन प्रणालीमध्ये घटनात्मक व वास्तविक असे 2 सत्ता प्रमुख असतात. ओके, तर वास्तविक कोण असतो? तर ते असतात आपले पंतप्रधान. आणि घटनात्मक कोण असतात? तर ते असतात राष्ट्रपती. ओके, त्याचं आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3. क्लिअर? तर अशा प्रकारे मित्रांनो आपले टोटल 27 क्वेश्चन्स या लेसनमधले कंप्लीट झालेले आहेत. आता आपण तर आपला टॉपिक कोणता होता? तर संघराज्य व्यवस्था म्हणजे संसदीय व्यवस्था. तर संघराज्य सरकार. तर भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत आपण सर्वप्रथम बघूया. शासनाच्या 2 घटनात्मक पातळ्या कोणत्या कोणत्या? तर केंद्र व राज्य असतं. संघराज्याची वैशिष्ट्ये बघतो आपण. तसेच सेकंड आहे केंद्र व राज्य यामध्ये अधिकारांची विभागणी केंद्र आणि राज्यांमध्ये. त्यानंतर संघराज्याची राज्यघटना कशी आहे? तर ती लिखित स्वरूपाची आहे. ओके, संघराज्याची राज्यघटना कशी आहे? तर ती लिखित स्वरूपाची आहे. केंद्र व राज्य यांच्यातील वाद मिटवण्यासाठी स्वतंत्र न्यायालयीन व्यवस्था आहे. लक्षात ठेवा, स्वतंत्र न्यायालयीन व्यवस्था आहे. द्विगृही कायदेमंडळ पद्धती आहे. द्विगृही म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. ओके, तसेच केंद्र व राज्य संबंध सुधारण्यासाठीच्या काही समित्यासुद्धा आपण पाहूया. तर स्थापना 1966 ते 67 सेटलवाड समिती होती. केंद्र व राज्य संबंध सुधारण्यासाठीच्या समित्या. जर तुमच्याकडे बुक असेल तर ते लिहून घ्या. 1966 to 67 1966-67 मध्ये सेटलवाड समिती. 1969 कोणती? तर ती होती राजमन्नार समिती. 66-67 सेटलवाड, 69 राजमन्नार. त्यानंतर 1983 लक्षात ठेवा सरकारी आयोग. 1983 सरकारी आयोग. त्यानंतर 2007-08 मध्ये सुद्धा एक आली होती, ती म्हणजे न्यायमूर्ती एम पुंछी आयोग. पुंछी आयोग फक्त लक्षात ठेवा. 2007 ते 8 पुंछी आयोग. ओके, कोणकोणते बघितले? सेटलवाड समिती, राजमन्नार समिती, सरकारी आयोग आणि पुंछी आयोग. त्यानंतर आता आपण पाहूया वैशिष्ट्ये. ओके, कोणाची वैशिष्ट्ये? तर ती म्हणजे संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. पहिलं आहे नामधारी व वास्तविक कार्यकारी मंडळ. म्हणजे भारताचा राष्ट्रपती हा देशाचा खरा घटनात्मक नामधारी प्रमुख असतो, परंतु आपल्या देशाची खरी सत्ता कोणाच्या असते? तर ती पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या हातात एकवटलेली असते. ओके, काय? तर नामधारी आणि वास्तविक कार्यकारी मंडळ. सेकंड आहे बहुमत प्राप्त पक्षाचे सरकार असते. म्हणजे ज्या राजकीय पक्षांना लोकसभा सभागृहामध्ये बहुमत प्राप्त होते ना, तर अशाच पक्षाचे काय होतं? तर सरकार सत्तेवर येते. सर्वांना माहिती आहे. अशाच पक्षाचे त्या सरकार स्थापनेस नियंत्रण कोण देतात? तर ते राष्ट्रपती देतात. ओके, तर हे लक्षात ठेवा, बहुमत प्राप्त पक्षाचे सरकार. आणि राष्ट्रपती हे पंतप्रधानाची नेमणूक करून पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. ओके, आणखीन एक लक्षात ठेवा, जेव्हा लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नसते अशा वेळी आघाडीच्या पक्षाला राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. राष्ट्रपतीचे मंत्रिमंडळाबाहेरील स्थान. म्हणजेच भारतीय घटनेच्या कलम 74 नुसार राष्ट्रपतीला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असते. तसेच राष्ट्रपती पंतप्रधानांची व इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. कोणाच्या सल्ल्याने? तर फर्स्ट पंतप्रधानांची करतात व त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक. आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत हे मंत्रिमंडळ अस्तित्वात राहील. ओके, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. ओके, आणि राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या बैठकीचे विषय ठरवून बैठकीला उपस्थित राहू शकत नाही. संपूर्ण भारताचा राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो? तर राष्ट्रपतींच्या. परंतु या सर्व सत्तेचा वापर कोण करतो? सर्वांना माहिती आहे, पंतप्रधान व मंत्रिमंडळच करते. तर हे लक्षात ठेवा. कोणाचे स्थान? तर राष्ट्रपतींचे स्थान मंत्रिमंडळाबाहेर. त्यानंतर सामूहिक जबाबदारीचे तत्व.
म्हणजे संसदीय शासन प्रणालीमध्ये मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतात, तर ते संसदेला जबाबदार असतात. ओके, लक्षात ठेवा. फोर्थ काय आहे, सामूहिक पद्धतीने कोणाला जबाबदार असतात, संसदेला. लोकसभेचा विश्वास असेपर्यंत पंतप्रधान व मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा नेता असतो आणि सर्व मंत्रिमंडळाचे कामकाज पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली पार पडते. त्यानंतर फिफ्थ लक्षात ठेवा, दुहेरी सदस्यत्व. लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कोणत्याही व्यक्तीला मंत्रिपद भूषवण्यासाठी तो व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हींपैकी एका सभागृहाचा सदस्य असावा. ओके, आणि नसल्यास मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून 6 महिन्यांच्या आत दोन्हींपैकी एका सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त करणे त्याला बंधनकारक असते. ओके, म्हणते कोणताही असो, लोकसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे. त्यानंतर सिक्स्थ आहे पंतप्रधानांचे, आपल्या PM चे एक नेतृत्व. पंतप्रधान हा सत्ताधारी पक्षाचा नेता असून देशाचा कोण असतो, तर वास्तविक प्रमुख असतो. ओके, पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा, संसदेचा, पक्षाचा नेता असतो, तसेच सरकारचा मुख्य सूत्रधार म्हणून भूमिका पार पडत असतो. त्यानंतर गोपनीयता हा आहे 7वा. मंत्रिमंडळामध्ये सामूहिक जबाबदारीचे तत्व असून प्रत्येक मंत्र्यांना आपल्या कार्याची व गोपनीयतेची शपथ घेणे बंधनकारक असते. पंतप्रधानांना व इतर मंत्र्यांना भारताचे राष्ट्रपती आपल्या कार्याची व गोपनीयतेची शपथ देतात. कोण शपथ देतात, तर आपले राष्ट्रपती. लक्षात ठेवा. त्यानंतर 8वा आहे वैशिष्ट्य, ते म्हणजे लोकसभा आहे काय, तर अस्थायी सभागृह. सर्वांना माहिती आहे लोकसभेचा कार्यकाळ किती असतो, तर 5 वर्षाचा असतो. हा पूर्ण होण्याअगोदर पंतप्रधान राष्ट्रपतीला मुदतपूर्व लोकसभा बरखास्त करण्याची शिफारस करतात व राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मुदतपूर्व लोकसभा बरखास्त करू शकतात. परंतु पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा कार्यकाळ लोकसभेचा विश्वास असेपर्यंत असतो आणि राष्ट्रपती लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकतात. ओके, काय, तर राष्ट्रपती लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकासुद्धा घेऊ शकतात. तर हे लक्षात ठेवा. आपण आता 8 वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत, महत्त्वाची आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला माहिती आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी संसदीय शासन पद्धतीचा अत्यंत विचारपूर्वक स्वीकार केला आहे. या पद्धतीमध्ये प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीद्वारे लोकांकडून आपले प्रतिनिधी विशिष्ट कालावधीसाठी निवडले जातात आणि संसदीय शासन पद्धतीलाच कॅबिनेट सरकार किंवा उत्तरदायी सरकारसुद्धा म्हटले जाते. उत्तरदायी सरकार. अशा प्रकारे संसदीय लोकशाही व्यवस्था ब्रिटन, जपान, कॅनडा व भारत या देशांमध्ये अस्तित्वात आहे. कोणत्या? ब्रिटनमध्ये, जपानमध्ये, कॅनडामध्ये आणि भारतामध्ये. सर आयवर जेनिंग्स यांनी संसदीय व्यवस्थेला कॅबिनेट व्यवस्था असे म्हटलेलं आहे. कोणी? जेनिंग्स यांनी. क्वेश्चन विचारता जोड्या लावायला वगैरे. कोणी? आयवर जेनिंग्स यांनी संसदीय व्यवस्थेला काय म्हटलेलं आहे? कारण की कॅबिनेट व्यवस्था. कारण या व्यवस्थेमध्ये सर्व शक्ती कॅबिनेट मंत्रिमंडळाच्याच हाती एकवटलेली असते. संसदीय सरकारला उत्तरदायी सरकारसुद्धा म्हटले जाते. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, जोपर्यंत संसदीय लोकसभा बहुमत असते, संसदेमध्ये लोकसभेचे बहुमत असते, तोपर्यंतच पंतप्रधान व मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. आणि याच व्यवस्थेला ब्रिटिश सरकारने काय म्हटलेलं आहे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्व महत्त्वाचे पॉईंट्स या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. 27 क्वेश्चन्स पाहिलेत विथ डिटेल एक्सप्लेनेशन. तर काही डाऊट असतील किंवा कोणता टॉपिक हवा असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा मित्रांनो. ठीक आहे, तर आताचा लेक्चर आपण इकडे थांबूया. तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.